काँग्रेसनं विनाकारण हिजाबचं राजकारण केल्याचा आरोप भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केलाय। कर्नाटक उच्च न्यायालयाचा हा निर्णय अपेक्षित असाच होता, कारण देशातल्या अनेक न्यायालयांनी, अगदी सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या संदर्भातला पूर्वीच निर्णय दिलेले होते की हिजाब हा काही मुस्लिम धर्माचा अविभाज्य अंग नाही आहे आणि त्याच्यामुळे केवळ उत्तर प्रदेशच्या आणि अन्य राज्यातल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे प्रकरण तापवलं गेलं। तातडीने राहुल गांधींनी ट्विट केलं, हिजाब का किताब अशा प्रकारचे निरर्थक वाद निर्माण केले गेले आणि त्यामुळे मला वाटतं की 5 राज्याच्या निवडणुकीमध्ये असा पद्धतीचा जातीयवादी प्रचार करणाऱ्या काँग्रेसला जनतेने चपराक दिलीच। त्याचबरोबर आज कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये घटनापीठाने सुद्धा या संदर्भातली चपराक काँग्रेसला आणि या तथाकथित सेक्युलरिस्ट लोकांना दिलेली आहे। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया। आता कर्नाटक हायकोर्टाचा निर्णय वेगळा येतोय असं दिसतंय आणि इथे सरळ सरळ म्हटलं जाते की युनिव्हर्सिटी आणि कॉलेज यांचा निर्णय असेल तर त्या विद्यार्थीला मान्य करायचा आहे। आता ही बाब कर्नाटक हायकोर्टाच्या जजमेंटमध्ये एक्झामिन केल्या गेलेली आहे का, हा माझ्या दृष्टीने असणारा महत्त्वाचा आहे।